लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाच्या बॅचेस आहेत। लाईव्ह पण आपण शिकवतो आणि रेकॉर्डेड पण आपण शिकवतो। बॅचची फी महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी आहे। 510 रुपयामध्ये अत्यंत उत्तम दर्जाची बॅचेस आपण उपलब्ध करून दिलेले आहेत। 5000 10,000 रुपयाची फी देऊन देखील एवढं तुम्हाला शिकवलं जात नाही। तेवढं किंवा त्यापेक्षा जास्त आणि उत्तम दर्जाची क्वालिटी देऊन आपण आपले लाईव्ह लेक्चर्स इथे घेत असतो। ज्या लेकरांना हे लेक्चर आवडेल त्यांनी पोलीस भरतीची, सरळ सेवेची कोणती बॅच आपली लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपात आपण दिलेली आहे। पोलीस भरती, सरळ सेवा, त्यानंतर एसएससी जीडी, आरआरबी, आरपीएफ सर्व बॅचेस लाईव्ह स्वरूपात आहे। फक्त 510 रुपये फी आहे। ऑफर सुरू आहे। द एके अकॅडमीची ॲप डाउनलोड करा आणि बॅच जॉईन करा। अधिक माहितीसाठी 93 70 70 66 79 या नंबरवरती कॉल किंवा मला मेसेज करू शकतात। 93 70 70 66 79। तर चला विद्यार्थी मित्रांनो, वेळ वाया न घालता आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करूया। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या लाडक्या द एके अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी एजी पाटील पुन्हा हृदयाच्या तळापासून स्वागत करतो। चला रे माझ्या वाघवानी वाघिनी, चला एकदा भराबर 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 भराबर। ओके, चला एकदा स्पीड मध्ये सर्वांना आवाज व्यवस्थित येतोय, सर्वांनी व्यवस्थित दिसतंय, एकदा मला भराबर सांग, एकदा पुन्हा जॉईन होय महाजन। ओके, तर लेकरांनो आजच्या लेक्चर मध्ये आपण अत्यंत महत्त्वाचा आपला पॉइंट बघणार आहे, तो म्हणजे त्रिकोणी संख्या भाग क्रमांक दुसरा। आणि जर बघायचं म्हटलं ना तर एकदम सोपा कार्यक्रम बघूया। काल आपण पाहिलाय त्रिकोणी संख्या भाग क्रमांक 1, सर्वांना तो तिथे समजला असेल। आज त्रिकोणी संख्या भाग क्रमांक 2 आपल्याला इथे बघायचा आहे। ओके, सर्वांना आवाज व्यवस्थित येतोय, एकदा मला सांगो। चला बरोबर। तर बरोबर कालच्या लेक्चर मध्ये आपण त्रिकोणी संख्या भाग 1 मध्ये 1 2 आणि 3 असे 3 टाइप बघितले होते। पहिल्या टाइप मध्ये बघितलं होतं काय, त्रिकोणी संख्या कशी काढायची। दुसऱ्या टाइप मध्ये बघितलं होतं पाया दिला असेल तर त्रिकोणी संख्या कशी काढायची। आणि शेवटचा टाइप आपण बघितला होता कोणता, त्रिकोणी संख्या दिली आहे त्यावरून पाया काढायचा आहे। ओके, कालचा लेक्चर बघून घ्या। ओके, ज्यांनी बघितलं नाही त्यांनी। आजच्या लेक्चर मध्ये आपल्याला 2 शेवटचे टाइप या चॅप्टरचे शिकायचे आहे, म्हणजे हे चॅप्टर आपलं काय होणार आहे ते दी एंड होणार आहे। एकदा कालचे 1-2 क्वेश्चन आपण बघूयात वरवर। चला तर बरोबर पहिला क्वेश्चन आपण घेऊयात काय, तर 7वी त्रिकोणी संख्या कोणती। 7वी त्रिकोणी संख्या कोणती किंवा 7 पाया असणारी त्रिकोणी संख्या काढा। बघूयात या प्रश्नाचं उत्तर कोण देणार। 7 पाया असणारी त्रिकोणी संख्या काढा। 7 पाया असणारी, बरोबर। आवाज सर्वांना व्यवस्थित येतोय का, एकदा मला स्पीड मध्ये सांगा। सर्वांना आवाज व्यवस्थित येतोय, यस या नो। ओके, एकदा भराबर 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 आवाज सर्वांना व्यवस्थित येतोय, येतोय। ओके, येतोय, आवाज क्लिअर आहे। ओके, विष्णू पुन्हा एकदा जॉईन होय। चला, क्लिअर येतोय। ओके, क्लिअर येतोय, काही टेन्शन नाही। चला तर काय म्हटलं, 7वी त्रिकोणी संख्या कोणती किंवा 7 पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती। 7 पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती आहे बघा। 7 गुणाकारात त्या पुढील संख्या भागाकारात 2, 2 एक 2, 2 चौक 8, 7 चौक 28 या पद्धतीने आपण सोडवलं होतं, बरोबर। आणखी तुम्हाला एक क्वेश्चन दिला होता काय, एक छोटासा घेऊयात। 81 नंबरची किंवा 81वी असणारी त्रिकोणी संख्या हिचा पाया काय, त्रिकोणी संख्येचा पाया काय, असा क्वेश्चन आपण बघितला होता बघा। हिचा पाया काय असा क्वेश्चन आपण बघितला होता। आता आपण इथे मनाने घेतोय त्यामुळे मी 81 घेऊन टाकले डायरेक्ट। ओके, हिचा पाया काय,
मग काय करायची, च्या डबल करायचे, 81 गुणाकारात 2, ओके, किती झाले 162. या मागची वर्ग संख्या घ्यायची, या मागची वर्ग संख्या घ्यायची, किती आले 144. याचं वर्गमूळ काढायचं, याचं काय काढायचं, वर्गमूळ. किती आले ते, वर्गमूळ किती आलं 12. 144 12. या पद्धतीने आपण एक टाईप तिथे पाहिला होता. आजचा नमुना क्रमांक 4 आपल्याला बघायचा आहे. 4थ्या नमुन्यामध्ये काय सांगितलंय, त्रिकोणी संख्येच्या नंतर क्रमाने येणारी त्रिकोणी संख्या काढा. त्रिकोणी संख्येच्या नंतर, हो आपण मानाने घेतलं ना आरकिती, ओके, त्रिकोणी संख्येच्या नंतर क्रमाने येणारी त्रिकोणी संख्या काढा, असा पॉइंट आपल्याला अभ्यासायचा आहे. आता इथे एकदम सोपा कार्यक्रम आहे, अजिबात घाबरायचं नाही. ओके, बघा सर्वात पहिल्यांदा काय करायचं, स्टेप बाय स्टेप करायचं तुम्हाला सांगतो. पण यासाठी आपले वर्ग आणि वर्गमूळ पाठ असणं गरजेचं आहे. पहिला क्वेश्चन आपल्या समोर आलाय, 78 या त्रिकोणी संख्येनंतर 7वी त्रिकोणी संख्या कोणती आहे. 78 या त्रिकोणी संख्येनंतर येणारी 7वी त्रिकोणी संख्या कोणती आहे, असा क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे. बघूयात या प्रश्नाचं उत्तर कोण देतं. 78 या त्रिकोणी संख्येनंतर येणारी 7वी त्रिकोणी संख्या कोणती. 78 नंतर येणारी 7वी त्रिकोणी संख्या काढा. ओके, घाबरायचं काम नाही, लक्ष द्या, आयडिया तुम्हाला सांगतो. सर्व स्टेप बाय स्टेप जायचं. स्टेप क्रमांक 1, टप्पा पहिला काय, 78 या त्रिकोणी संख्येचा पाया काढा. या त्रिकोणी संख्येचा काय करा, पाया काढा. संख्याचा काय करा, पाया काढा. 78 या त्रिकोणी संख्येचा काय करा, पाया काढा. चला द्या लक्ष. 78 या संख्येच्या काय करायचे, डबल करायचे. 78 गुणाकारात 2 बरोबर किती झाले बरोबर, 8 दुने 16, हातच्याला 1 गेला, 7 दुने 14, 1 15, 156. 156 आले. 78 या त्रिकोणी संख्येचा पाया काढायचा. पाया काढणं आपल्याला जमलं पाहिजे म्हणून म्हटलं वर्गमूळ पाठ असावी. ओके, 156च्या पाठीमागची वर्ग संख्या घ्या, पाठीमागील वर्ग संख्या घ्या, वर्ग संख्या घ्या बरोबर. याच्या पाठीमागील वर्ग संख्या घ्या, किती ती 144. याच्या पाठीमागील वर्ग संख्या कोणती आहे, 144. 144 हा कुणाचा वर्ग आहे, याचं वर्गमूळ घ्या, याचं काय घ्या, वर्गमूळ घ्या. याचं वर्गमूळ किती आलं, 12. किती आलं, 12. म्हणजे 78 या त्रिकोणी संख्येचा पाया किती आला, 12 आला. पाया किती आला, 12 आला. ओके, टप्पा दुसरा. टप्पा दुसरा काय करायचंय, 7वी त्रिकोणी संख्या आपल्याला काढायची ना. 78 नंतर 7वी त्रिकोणी संख्या, 7वी त्रिकोणी संख्या. 78 नंतर 7वी त्रिकोणी संख्या आपल्याला काढायची ना. पहिल्यांदा 78चा पाया घ्या. 78चा पाया किती बरोबर, 78चा पाया किती आला, चला बरोबर. 78चा पाया किती आला, 12 आला. 12 अधिक काय म्हटलंय, नंतरची 7वी म्हटलेलं आहे. नंतरची 7वी म्हणली म्हणून काय करायचं, ऍड करायचं. अधिक 7 बरोबर किती झाले, 19. काय झाले, 19. टप्पा तिसरा, 19वी त्रिकोणी संख्या काढा. 19वी त्रिकोणी संख्या काढा. संख्या शोधा किंवा 19वी त्रिकोणी संख्या काढा. आता पहिला टाइप आठवायचा, n कंसात n अधिक 1 कंस कंप्लेट भागाकारात 2. 19वी त्रिकोणी संख्या काढा. 19वी त्रिकोणी संख्या, 19 गुणाकारात 20 भागाकारात 2. काल शिकलो ना आपण. 19 गुणाकारात त्या पुढील संख्या भागाकारात 2.
2 ने 20 ला भाग दिला 10 आले. 19 गुणाकारात 10 बरोबर 190. परत सांगतो, लोड घेऊ नका. ज्यांनी कालचा लेक्चर बघितला नसेल त्यांनी कृपया करून कालचा लेक्चर बघा. हात जोडून विनंती आहे, कोपरा बसून. कारण कालचा लेक्चर जर आपण बघितलं नसेल आणि डायरेक्ट आजचा लेक्चर बघत असेल तर आपल्याला धतुरा काही कळणार नाही. ओके, तर कालचा लेक्चर बघणं आपल्याला काळाची गरज आहे. त्यामुळे कालचा लेक्चर ज्यानं बघेल नाही त्याला ते बघावंच लागेल. द्या लक्ष. 78वी त्रिकोणी संख्या आपल्याला काढायची आहे. 78 नंतरची त्रिकोणी संख्या 7वी काढायची, हा आपला प्रश्न आहे. काल मी क्वेश्चन पेपर सोडवला, त्यात हा क्वेश्चन होता. क्या बात है. ओके, तुम्ही रेल्वेला जा, एसएससी जीडी ला जा. कालचे टाईप एसएससी रेल्वेला येत नाही, पण आजचा टाईप खूप महत्वाचा आहे. पण कालचा टाईप जर आपल्याला जमलाच नाही तर आजचा टाईप आपल्याला जमू शकत नाही. ही तेवढीच महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे तो पॉइंट क्लिअर करा पहिला. आता लक्षात घ्या, परत सांगतो. सर्वात पहिल्यांदा मी काय केलं, 3 टप्प्यात मला हा क्वेश्चन सोडवायचा आहे. टप्पा पहिला, 78 या त्रिकोणी संख्येचा पाया काढायचा आहे. काय करायचं आहे, पाया काढायचा आहे. पाया काढण्यासाठी आपण काय करतो, त्रिकोणी संख्या गुणाकारात 2 घेतो. त्रिकोणी संख्या गुणाकारात 2 केले किती आले, 156. 156च्या पाठीमागील वर्ग संख्या घेतो. याच्या पाठीमागची वर्ग संख्या कोणती, 144. या 144चा काय आला, वर्ग आला. याचा वर्ग वर्गमूळ आलं, काय वर्गमूळ. 144चं वर्गमूळ किती आहे, 12. ओके, किती, 12. आता 12 पुढे 78 या 78 नंतर 7वी त्रिकोणी संख्या आपल्याला काढायची आहे. ओके, 78चा पाया किती आहे, 12. त्यात 7 मिळवले 19 आली. मग 19वी त्रिकोणी संख्या काढा, हे सूत्र. ओके, कालचे 2 क्वेश्चन आपण परत घेऊयात. ओके, चला बरोबर. कालचे क्वेश्चन आपण 1-2 घेऊयात वापस. द्या लक्ष. पहिला काय, 10 या त्रिकोणी संख्येचा पाया, या 10वी त्रिकोणी संख्या काढा. 10वी त्रिकोणी संख्या काढा. त्रिकोणी संख्या काढा. आता आपण मनाने क्वेश्चन घेतोय बघा. 10वी त्रिकोणी संख्या काढा. 10वी त्रिकोणी संख्या काढा. हे नमुना क्रमांक आपण 1 मध्ये शिकलो. किंवा 10 पाया असणारी त्रिकोणी संख्या काढा. दोन्ही नमुने सारखेच आहे. असणारी त्रिकोणी संख्या काढा. 10 पाया असणारी त्रिकोणी संख्या काढा. मग इथं आपण काय केलं, 10 घेतले. सूत्र या पद्धतीने पुस्तकी सूत्र आहे. n कंसात n अधिक 1 भागाकारात 2. n म्हणजे त्रिकोणी संख्या नंबर 10. गुणाकारामध्ये कंसात चिन्ह आहे, नाही तर कोणताही चिन्ह नाही म्हणून गुणाकाराच घ्यायचं. 10 अधिक 1 कंस कंप्लीट भागाकारात 2. कंस सोडून घेतला. 10 गुणाकारात 11 भागाकारात 2 बरोबर 55. किती आलं, 55. हे काल आपण पाहिलं होतं. त्यानंतर अजून एक क्वेश्चन देतो तुम्हाला. 20 पाया असणारी त्रिकोणी संख्या काढा. पाया असणारी त्रिकोणी संख्या काढा. त्रिकोणी संख्या काढा. 20 पाया असणारी त्रिकोणी संख्या काढा. आता लक्षात आलं कालचं लेक्चर का गरजेचं होतं. हो, हस्त आंदोलनाला असं नसतं भाऊ, पाठीमागे जावं लागतं. -1 करावा लागतो. हस्त आंदोलनाला -1 वजाबाकी 1 घ्यावा लागतो. ओके, 20 पाया असणारी त्रिकोणी संख्या काय करणार, मग हाय तसा 20 घेणार. गुणाकारात त्या पुढील संख्या घेणार, भागाकारात 2 घेणार. 2 ने 20 ला भाग दिला 10 आले. 10 गुणाकारात 21 भागाकारात 210. 210. आता यांनाच आपण उलट करूयात. ओके, यांनाच काय करूयात, उलट करूयात. काय, चला. तुम्हाला एक क्वेश्चन दिला. 210 पाया असणारी त्रिकोणी संख्या काढा. 210 त्रिकोणी संख्या. त्रिकोणी संख्येचा पाया काढा. त्रिकोणी संख्येचा काय करा, पाया काढा. त्रिकोणी संख्येचा काय करा, पाया काढा.
210 या त्रिकोणी संख्येचा पाया काढा. 210 या त्रिकोणी संख्येचा पाया काढा. असा क्वेश्चन तुम्हाला दिला. 210 या त्रिकोणी संख्येचा. आता तुमचं पाठ झालंय, आत्ताच घेतलंय, लगेच झापूक झुपूक उत्तर द्या. मग काढण्याची पद्धत काय? टप्पा पहिला, टप्प्यात सोडवायचं. टप्पा पहिला संख्येच्या डबल करा. 210 गुणाकारा 2 420. टप्पा दुसरा 420च्या मागील वर्ग संख्या घ्या. मागील वर्ग संख्या घ्या. 420च्या मागील वर्ग संख्या घ्या. 420च्या मागील वर्ग संख्या कोणती? 200 आहे. घेतली 200, सॉरी 400. 400 हा 200 नाही. 20चा वर्ग 400. 400 आहे. घेतली 400. 420च्या मागील वर्ग संख्या घ्या. घेतली 400. याचा वर्गमूळ काढा. 400चे वर्गमूळ काढा. वर्गमूळ काढा. किती आले? 20. हे तुमचं उत्तर. 210 त्रिकोणी संख्येचा पाया किती आहे? 20 आहे. किती टप्प्यात सोडवलं? 3. टप्पा क्रमांक 1 210च्या म्हणजे त्रिकोणी संख्येच्या डबल करायचे. त्रिकोणी संख्येच्या दुप्पट करायचे. दुप्पट केले किती आले? 420. किती आले? 420. त्या 420च्या मागची वर्ग संख्या घ्यायची. किती आली? 400. मागची 400 आणि पुढची 441 ती 21ची 400. या 400चं वर्गमूळ काढायचं. ओके. अजून एक क्वेश्चन देतो, बघूयात कोण सोडवतं. 105. 105 या त्रिकोणी संख्येचा पाया काढा. या त्रिकोणी संख्येचा पाया काढा. संख्याचा काय करा? पाया काढा. 105 या त्रिकोणी संख्येचा पाया काढा. 105 या त्रिकोणी संख्येचा पाया काढा. 105चा. सर तुमच्यासारखं समजून या महाराष्ट्रात कोणी सांगू शकणार नाही. सर एक गणित तुम्ही 10 वेळा समजून सांगतात. मी हॅप्पी आहे सर तुमची बॅच घेतली म्हणून. क्या बात आहे. ओके. बाबा तुम्हाला जर समजलंच नाही तर त्या भाषला आणि त्या मास्तरला काय चुलीत नेऊन वाटायचं? जर तुम्हाला जे मी शिकवतो ते तुम्हाला समजतच नसेल तर त्या मास्तरला त्या बॅचला चुलीत नेऊन टाका आणि त्याच्यावर घासलेट उठून काढी लावा ना. बरं आहे की नाही? तुम्हाला समजण्यासाठी तुम्ही क्लास काय लावले माझ्याकडे? क्लास काय लावले? मास्तरला मोठं कराय, मास्तरनं बांगला घ्यावं, गाडी घ्यावं यासाठी? अजिबात नाही. तुम्हाला कुठेतरी चिपकावं ही अपेक्षा आहे मास्तरकडून, म्हणून तुम्ही क्लास लावले ना भाऊ. बरं आहे की नाही? चला तर काय करायचंय? 105च्या काय करायचे? डबल करायची. चला पहिला टप्पा याच्या डबल करा. किती झाले? 210. 210 या 210च्या दुसरा टप्पा याच्या मागील वर्ग संख्या घ्या. मागील दुसरा टप्पा काय? मागील वर्ग संख्या. वर्ग संख्या घ्या. किती आहे? 196. 196चं वर्गमूळ काढा. वर्गमूळ काढा. किती आलं? वर्गमूळ. हे पाठ पाहिजे रे. हे जर तुमचं पाठ नसेल पिपणी घ्यायची, बसायचं वाजित पॉम. हे जर पाठ नसेल तर अवघड आहे ना का? वर्गमूळ पाठ नसेल तर काय धतुरा उत्तर येतं? अजिबात नाही. पाया किती आला? पाया 14 पाया आला. किती? 14 पाया आला. हे जर आपलं वर्गमूळ पाठ नसेल तर ह्यो प्रश्नाचा मन का? अजिबात नाही. मग तुम्हाला सांगतानाच काय सांगितलं? तुम्हाला जर गणितात मार्क घ्यायचा असेल तर वर्गमूळ पाढे घनमूळ पाठ करावं लागेल. त्याशिवाय दुसरा पर्याय नाही. पाठ असलं की तोंडी येतो. हो रे माझ्या वाघा. ओके. चला आता क्वेश्चन ह्यो सोडूयात आपण. 28 नंतर येणारी 13वी त्रिकोणी संख्या कोणती? आता कुणी घाई करू नका. तुम्हाला स्टेप बाय स्टेप मी सोडवायला होतो, तुम्ही उत्तर बरोबर काढणार. सर्वात पहिला टप्पा 3 टप्पे सोडवायची. पहिला टप्पा टप्पा क्रमांक 1 म्हणजे हे नाव देतो टप्पा येला 28 या त्रिकोणी संख्येचा पाया काढा. या त्रिकोणी संख्येचा पाया काढा. चला
या त्रिकोणी संख्येचा पाया काढा. आता तुम्हीच याचं उत्तर काढणार. पाया काढा. 28 या त्रिकोणी संख्येचा पाया काढा. सर्वात पहिल्यांदा पाया काढण्याचे परत 3 टप्पे आहे. 28 या त्रिकोणी संख्येचा पाया काढा. पहिल्यांदा मला हे उत्तर द्या. 28 या त्रिकोणी संख्येचा पाया काय येणार? क्या बात है. ओके, 7 यायला का 8 यायला? पाया द्या लक्ष. काय केलं? 28 च्या डबल केले. 28 गुणाकारात 2 केले. 56 आले. किती आले? 56. 56 च्या पाठीमागची वर्ग संख्या घेतली. 56 च्या मागील वर्ग संख्या घेतली. वर्ग संख्या 56 च्या मागची वर्ग संख्या 49. कोणती? 49. 49 चे वर्गमूळ काढले. 49 चे वर्गमूळ काढले. किती आले? 7. किती आले? 7. हा पॉइंट क्लिअर झाला. टप्पा दुसरा. टप्पा दुसरा. किती नंबरची वर्ग संख्या काढायची आहे? 28 नंतर 13वी वर्ग संख्या काढायची आहे. 28 नंतर 13वी. 28 नंतर 13वी वर्ग संख्या काढायची आहे. 13वी. ओके, आता ह्यो तुझा 28 चा पाया किती आहे? 7. मग या 7 मध्ये 13 मिळवायचे. किती झाले? 20. तुला जी वर्ग संख्या पाहिजे आहे, तुला 28 नंतर 13वी वर्ग संख्या पाहिजे ना, तर त्या 13व्या वर्ग संख्येचा पाया 20 आहे. 13व्या वर्ग संख्येचा पाया काय आहे? 20 आहे. मग 20 हा आला तुझा त्या संख्येचा पाया. त्या संख्येचा काय आला? पाया आला. पाया. आता टप्पा तिसरा आणि शेवटचा. 20 पाया असणारी त्रिकोणी संख्या काढा. 20 पाया असणारी त्रिकोणी संख्या. असणारी त्रिकोणी संख्या काढा. झाला कार्यक्रम. त्रिकोणी संख्या 20 पाया असणारी त्रिकोणी संख्या काढा. कार्यक्रम संपला. सूत्र वापरलं काय? ते n कंसात n अधिक 1 भागाकारात 2. ओके, n कंसात n अधिक 1 भागाकारात 2 किंवा डायरेक्ट घेतलं 20 गुणाकारात त्या पुढली संख्या 21 भागाकारात 2. 20 गुणाकारात त्या पुढली संख्या 21 भागाकारात 2. 2 ने 20 ला भाग दिला 10 आले. 10 गुणाकारात 21 बरोबर उत्तर आलं 210. जमलं आता? ओय, जमलं का आता? येस या नो? आता बार सगळ्याला जमलं पाहिजे. BSF वाला, कमांडोला, सगळ्याला जमलं पाहिजे. 210 जम्या का भाऊ? अरे माझ्या बघा की टप्पे. टप्पा 1, टप्पा दुसरा, टप्पा तिसरा. 3 टप्पे आहे. आता सगळेला जमलं पाहिजे रे लेकरा. ओके, घ्यायचा नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन पुढचा तिसरा. 52 नंतर येणारी 7वी त्रिकोणी संख्या कोणती? असे क्वेश्चन तुम्हाला मी सांगितलंय. रेल्वे, झेडपी, इकडे तिकडे सगळे काही विचारलेत. पारी TCS, IPS 1200 घेणारी, 1600 घेणारी, आता 2100 महिन्याला घेणारी, सगळ्याला हे क्वेश्चन गरजेचे. 52 नंतर येणारी 7वी त्रिकोणी संख्या शोधायची. जमतंय सर आता? क्या बात. ह्या मोरल्या वर्षी बुंदी तावडी. फक्त आम्हाला लग्नाला बुंदी खायला बोला मावशी. ओके, 153 का 163? चला बराबर. क्या बात है. सर्वात पहिला टप्पा. टप्पा क्रमांक 1 काय? 52 या त्रिकोणी संख्येचा पाया काढा. 52 या त्रिकोणी संख्येचा पाया काढा. त्रिकोणी संख्येचा पाया काढा. सेम आला करे मग सारखाच. संख्याचा पाया काढा. मग अशी आपण काहीतरी हल्लं होतं ना उलट पालट आधी तिकडे डेमो म्हणून. ओके, 52 च्या डबल केले. याच्यात 3 टप्पे. 52 गुणाकारात 2 केले 104 आले. 104 च्या पाठीमागची वर्ग संख्या. 104 च्या मागील वर्ग संख्या. वर्ग संख्या आली आहे 100. याच्या मागची वर्ग संख्या आली 100.
100चे वर्गमूळ, 100चे वर्गमूळ, 100चे वर्गमूळ किती आले? वर्गमुळातून 100 बाहेर काढले 10 आले. किती? 10 आले. 52 या त्रिकोणी संख्येचा पाया किती आला? 10 आला. आता टप्पा दुसरा, 52 नंतर 7वी जी त्रिकोणी संख्या आहे, या 7व्या त्रिकोणी संख्येचा काय निघतो आपल्याला इथं? पाया निघतो. पाया, पाया काढा. 52 नंतर 7वी जी त्रिकोणी संख्या आहे तिचा पाया काढा. 52 या त्रिकोणी संख्येचा पाया किती आहे? 10 आहे. 10 मध्ये किती मिळवले? 7. किती झाले? 17. 17 या त्रिकोणी संख्या आहे. 17 पाया असणारी त्रिकोणी संख्या काढा. तिसरा टप्पा, 17 पाया असणारी त्रिकोणी संख्या काढा. त्रिकोणी संख्या. चला मग सूत्र n कंसात n अधिक 1 भागाकारात 2 किंवा पायाचा संख्या गुणाकारात त्या पुढे भागाकारात 2. 153 आहे सर, काही टेन्शन. 153 का 63 बघूया. ओके, काहींनी 63 दिलं, काहींनी 53 दिलं, काही टेन्शन नाही. उत्तर निघणार आहे आता आपलं. ओके, 17 गुणाकारात 18 त्या पुढली संख्या भागाकारात 2. 17 ही त्या पुढली संख्या भागाकारात 2. 2 ने 18 ला भाग दिला, 9 राहिले. 17 गुणाकारात 9 बरोबर 153. बऱ्याच पुराईनं 17 गुणाकारात 9 बरोबर 163 केली. हात वर करा असं कोणी कोणी केलं. 17 गुणाकारात 9, 17 गुणाकारात 9 बरोबर 153. सर 52 नाही 55 येईल. कुठं कुठं? लक्षात घ्या. 52 या त्रिकोणी संख्येचा पाया काढा. पहिला पॉइंट, 52 या त्रिकोणी संख्येचा पाया काढण्यासाठी 52 गुणाकारात 2 केले की झाले 104 झाले. की झाले 104 झाले. 104 या संख्येच्या मागील वर्ग संख्या कोणती? 100. 100 आले. 100चे वर्गमूळ काय? 10. 10 त्यानंतर 10. 52 नंतर 7वी त्रिकोणी संख्येचा पाया काढा. 52 या त्रिकोणी संख्येचा पाया कोणता आहे? 10 आहे. 10 अधिक 7 बरोबर 17. 10 अधिक 7 बरोबर 17. 17 आली. ओके, तुला सांगतो ना, तेच सांगतो ना बघूया. या क्वेश्चनला डायरेक्ट तुझं जे सूत्र आहे हे सूत्र वापरायचं नाही. आपल्याला ह्यो क्वेश्चन काढायचा नाहीये. आपल्याला हा काढायचा नाही. आपल्याला हा क्वेश्चन दिलाय. या क्वेश्चन नुसार आपल्याला चालायचं आहे. त्यामुळे बाकी डोकं लावायचं नाही. ओके, 10 अधिक 7 बरोबर 17. ओके, 17 गुणाकारात 18 भाग करा 2. संपला विषय. ओके योगेश, तुझ्या लक्षात आलं का? तू जे म्हणतोय ते आपण पहिल्या नमुन्यात पाहिलं होतं. ते डोकं इकडे लावायचं नाही. इथं आपल्याला काय पाहिजे? ही संख्या पाहिजे, बस तिच्यावर आपलं डोकं ध्यान ठेवायचं. पुढं हिच्यावरती 7वी त्रिकोणी संख्या पुढची, हिच्यावर आपलं लक्ष केंद्रित करायचं. बाकी त्यानं काही विचारू दे, आपल्याला हे लागतंय ना त्याच पद्धतीने चालायचं. नाही ग तावडी, असंच करावं लागेल. ओके, चला पुढे. त्यामुळे ती गोष्ट लक्षात ठेवायची. ओके, 91 नंतर येणारी 8वी त्रिकोणी संख्या कोणती? 91 या नंतर येणारी 8वी त्रिकोणी म्हणजे त्यांना म्हणायचं काय माहिती का? 91 जो क्रमांक दिलेला आहे त्याच्यानंतरची 8वी त्रिकोणी संख्या कोणती? 91 या अंकाच्या नंतर 8वी त्रिकोणी संख्या कोणती असं त्यांना विचारायचं असतं. ओके, लक्षात आलं मित्र? आता चला राईट. 91 नंतर येणारी 8वी त्रिकोणी संख्या शोधा. 91 नंतर येणारी 8वी त्रिकोणी संख्या शोधा. सोपा क्वेश्चन आहे, अजिबात कुणी घाई करायची नाही. सर्वात पहिल्यांदा 91 या त्रिकोणी संख्येचा पाया काढून घ्या, म्हणजे त्याच्यात डबल करा. सर्वात पहिल्यांदा काय केला?
91चा पाया काढून घेतला, हिच्या डबल केले, किती झाले 182. तिच्या मागची वर्ग संख्या घेतली. मायो आता कोणती घेऊ? 13चा वर्ग किती आहे? 14चे 196 आहे. 13चा वर्ग किती आहे? 13चा वर्ग. चला बरोबर 13चा वर्ग इथे 182 आले का? 182च्या पाठीमागची वर्ग संख्या घ्यायची. पाठीमागची 13चा वर्ग किती आहे? 169. 149 नाही, 169. याचा पाया काढा. याचा काय करा? पाया काढा. पाया म्हणजे याला वर्गमुळातून काढा. ओके, 169चं वर्गमूळ काढा. असं केलं तरी चालेल. वर्गमूळ काढा. किती आलं हे? 13. 13 मध्ये किती मिळवा? 8. 13 अधिक 8 किती झाले? 21. 21 झाला आपला काय? पाया. काय झाला? पाया. 21 गुणाकारात 22 भागाकारात 2 करा. चला आलं उत्तर. 21 गुणाकारात 22 भागाकारात 2 करा. आलं उत्तर. चला झापोक झुपोक. ओके, तोपर्यंत कोण आलंय बघून येतोय का मिनिटात. विसो चला किती आले? 231 आले सर्वांचे. ओके 231 आले. यस. ओके काय केलं? बे एक बे बे एक बे बे एक बे 21 गुणाकारात 11 बरोबर किती झाले? 231. 231 आले. पुढचा क्वेश्चन या प्रश्नाला सोडवा. चला हा क्वेश्चन तुम्हाला होमवर्क साठी एका मिनिटात सगळ्यांना सोडवायचा. बराबर बराबर बराबर. ओके बघूयात कोण सोडवतं. चला स्पीड मध्ये 153 नंतर येणारी 12वी त्रिकोणी संख्या कोणती? 153 नंतर येणारी 12वी त्रिकोणी संख्या कोणती? हा क्वेश्चन तुम्हाला होमवर्क साठी. ओके मी फक्त टुक्का मारून देणार. 306 196 356 की 359? एकशे 53च्या डबल 306 होता का? ओके ऑप्शन मध्ये नसेल तर घाबरू नका. तुमचं जे उत्तर येईल ते सांगा. ऑप्शन चुकू पण शकतात, त्यामुळे अजिबात घाबरायचं काम नाही. ओके ऑप्शन मध्ये गडबड असली तर घाबरू नका. राईट. ओके ऑप्शन मध्ये गडबड असली तर घाबरू नका. चारशे 35 येत आहे का? 435 435 येत आहे का? 435 याचं उत्तर आहे. 435 153च्या डबल 306. 306च्या मागची वर्ग संख्या 289. 17 17च्या पुढे किती? 17 अधिक 12 29 30. 29 गुणाकारात 15. 29 गुणाकारात 15. 15 नम 45. 7ला 4 गेले. 15 दुना 30 आणि 4 किती? 34. 400 15 थांबा. 15 नम 45. 7ला 4 गेले. 15 दुना 30 4 345 येतं का? 445. 345 येतं का? 435. 435 आलं. ओके सोडून दाखवतो, काही टेन्शन घेऊ नका. बघा 153च्या डबल करा. किती आले? 206. 306. 306च्या मागची वर्ग संख्या 289. कोणाचा वर्ग आहे? 289. 289 हा कुणाचा वर्ग आहे? हो 435 यायला पाहिजे. 289 कुणाचा वर्ग आहे? 17चा.
कुणाचा 17चा 17चा राईट कुणाचा 17चा 17 अधिक किती 12 बरोबर आले 29 29 गुणाकारात किती 30 भागाकारात 2 29 गुणाकारात 15 15 नम होतं आपण 5 नम करत होतो मी मगाशी 15 नम 135 आजच्याला 13 गेले 15 दुना 30 आणि 13 किती झाले 43 435 उत्तर आहे का 435 आलं का सर्वायचं यस क्या बात है नेक्स्ट क्वेश्चन म्हणजे टाइप चेंज हा टाइप सर्वायला समजला यस या नो 435 क्या बात है हुशार झाले लेकर हा टाइप सर्वायला समजला यस या नो बराबर सांगा माझं आलं सर क्या बात आहे सर्वायचं आलं 100% खात्री आहे कमेंट ऑफ ठेवल्यामुळे काय होतं माहिती का ओके सगळे सोडवतात हो असा गुणाकार चुकतो स्टेप बाय स्टेपच करत चला ओके अति घाई संकटात नाही ओके चला काय केलंय 153 डबल 306 306 च्या मागची वर्गसंख्या 289 17 17च्या प्लस 12 केले 12वी त्रिकोणी संख्या आहे हा हिचा पाया आला आपल्याला जी पाहिजे तिचा पाया किती 29 त्यात पुढची संख्या मिळवली 30 भागाकारात 2 29 गुणाकारात 15 435 पुढचा क्वेश्चन म्हणजे टाइप चेंज आता थोडी गडबड आहे स्टेप त्याचे फक्त जिथं आपण अधिक करत होतो तिथं वजा करायचे बघा 171 या त्रिकोणी संख्येच्या अगोदरची 5वी त्रिकोणी संख्या कोणती क्वेश्चन सोपा आहे घाई करायची नाही फक्त इथं काय वापरलंय अगोदरची आणि आधी काय वापरायचे नंतरची काय नंतरची म्हणून काय करायचं आपण इथं ऍड करायचो आता काय करायचं फक्त अगोदरची म्हणून काय करायचं वजा करायचं चलो लगे रहो मुन्ना भाई वजा करायचं लगे रहो मुन्ना भाई सेम प्रोसेस फक्त प्लस आणि मायनस एवढं प्रोसेस सेम काही टेन्शन नाही बाबा मोकार शुभेच्छा 91 फिक्स सर द्या लक्ष पहिला टप्पा 171 या त्रिकोणी संख्येचा काय करून घ्या पाया काढून घ्या चला मग 171 च्या डबल करा बे एक बे बे 7 14 हातच्याला गेला बे एक बे ने किती 5 सॉरी 3 342 आलं हे बे एक बे बे 7 14 हातच्याला गेला 4 घेतले बे एक बे 3 342 याच्या मागची वर्ग संख्या घ्या व मन माय वर्ग संख्या गुणून घेऊ कशी घेऊ कुठं घेऊ नाही जमत ना वर्ग पाठ नाही ना ओके कोणती आहे याच्या मागची वर्ग संख्या कोणती आहे मागील वर्ग संख्या कोणती आहे मागील चला बरोबर मागील किती आहे 324 आणि पुढली 61 19 ची मागची उलट करा 324 आली याचं वर्गमूळ घ्या काय याचं वर्गमूळ 18 बरोबर का चला 18 मधून वजा करा किती 5 वजा का केले अगोदरची म्हणून 5 18 मधून 5 गेले किती राहिले 13 गुणाकारात 14 भागाकारात 2 13 गुणाकारात 14 भागाकारात 2 भाग दिला 13 7 91 भाग दिला 2 नी 14 ला 7 आले ना 13 7 91 अगमन 13 7 91 आलं यस या नो 13 गुणाकारात 14 भागाकारात 2 करणे 182 जीवन भागाकारात 2 राहील तुझे 182 आलं ना पूर्वी आली तर वजाबाकी नंतर आली तर प्लस संपला कार्यक्रम स्टेप त्याचे ओके पुढचा क्वेश्चन जम्या नंतर म्हटलं तर प्लस आणि अगोदर म्हटलं तर मायनस
325 या त्रिकोणी संख्येच्या अगोदरची 6वी त्रिकोणी संख्या कोणती? आता 325 325 650 माग 5000 पठ्ठ्या 25. अरे माझ्या वागा 19 आणि 20. अरे पठ्ठ्या तोंडी निघालं, तोंडी निघालं लका, तोंडी तोंडी तोंडी. अरे पोरायना तोंडी काढलं, आलं पोरायचं उत्तर. पोर शिकले ना भाऊ, क्या बात आहे रे माझ्या वागाव. 325 325च्या डबल केले 650 आले. याच्या मागील वर्ग संख्या घेतली, मागील वर्ग संख्या घेतली. वर्ग संख्या ती किती आली? 625. तिचं वर्गमूळ घेतलं, वर्गमूळ घेतलं, ती आली 25. अगोदरची आहे सर म्हणून वजा केली. 25 मधून 6 गेले 19 आले. 19 पाया असणारी त्रिकोणी संख्या काढा. पाया असणारी त्रिकोणी संख्या काढा. आणि मग सोपं झालं ना सर. 19 गुणाकारात 20 भागाकारात 2. 19 गुणाकारात 10 बरोबर 190. या 2 ने 20 ला भाग दिला. बेक बे बेक बे 10. जम्या का सर्वांना? जम्या जम्या का भाऊ? जम्या सर्वांना जम्या का? यस या नो? जम्या बाबू जम्या सर्वांना जम्या बाबू जम्या. सर माझं चुकलं, मी 18 घेतले होते. तू काय केलं लक्का? तू वजाबाकी कस का चुकला? 26 मधून 6 किती? सॉरी 25. 26 नाही, 25 मधून 6 गेले 19 येणार ना. 25 येतात 26 चुकून झाली. वर्गमूळ 25 आलं. 25 मधून 6 गेल्यावर 19 आले. किती? 19. तू 18 कसे घेतले? 18 कसे घेतले? ए जम्या भाऊ 18 कसे घेतले? 25 मधून 6 घाई केली तू. घाई, अजिबात घाई करायची नाही. पुढला क्वेश्चन. 231 या त्रिकोणी संख्येच्या अगोदरची 6वी त्रिकोणी संख्या कोणती? घाई करू नका आता. आता जमेल 100%. आज तू घाई केली चुकला. घाई केल्यावर माझ तर चुकतो तो काय? सगळेच चुकते घाई केल्यावर. 219 काय? 231 या त्रिकोणी संख्येच्या अगोदरची 6वी त्रिकोणी संख्या काढा. अगोदरची 231 231 465. 21 चा वर्ग 441. 22 चा 484 म्हणजे 441 येणार. 21 गुणाकारात 22 जमलं. भागाकारात 2. अच्छा असं होय को? अरे माझ्या मागा एकदा बघा. 120 येतं का 131 येतं? एकदा बघा. ओके, वजा करायचे म्हणजे अगोदरची घ्यायची. ओ माय गॉड, अगोदरची घ्यायची म्हणजे 21 च्या पाठीमागे जायचं. 6वी पाठीमागे गेलं म्हणजे 15. त्याच्या पुढं मग भागाकार. अच्छा ये इकडं 120 येईल. काय केलं आपल्या पोराईनं? दे लक्ष. 231 गुणाकारात 2. 2 6 4 462. याच्या मागची वर्गसंख्या 441. कोणाचा आहे? 21चा. 21चा आहे ना 441. आणि 22चा 484. 22चा 484. मग काय करायचं? 21 वजाबाकीला 6 घेतले बरोबर 15. गुणाकारामध्ये 16 भागाकारात 2. 15 गुणाकारात 16 भागाकारात 2. आलं ना उत्तर? 15 8 120. चला पुढचा क्वेश्चन. 210 या त्रिकोणी संख्येच्या पूर्वीची 8वी त्रिकोणी संख्या काढा. 210 420 420 12 13. असं तोंडी काढी ते पोरं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तोंडी सोडवायचा प्रयत्न करू नका. नाही तर भाऊ गावाकडे एक शब्द आहे ग्रामीण भागात, जर हा असं आती केलं ना आती होतं. त्यामुळे असं नाही करायचं. आती नाही बघा. ओके, सोडवायचं. काय केलं मग? जरी तोंडी केलं 20 मधून 8 गेले 12. 12च्या पुढे 13.
12ला 2 न भागलं 6, 13 78 जमलं. ओके, जमलं. क्या बात आहे. द्या लक्ष. 210 गुणाकारात 2 420. 420. 420च्या मागची वर्गसंख्या 400. वर्गमूळ आलं 20. 20 मधून 8 काय झाले वजा 12 गुणाकारात 13 भागाकारात 2 78. मला एकदा सांगा, सगळ्याला जमलं? सगळ्याला हे त्रिकोणी जमले? अरे पट ठेव. ओके, जर प्रॅक्टिस झाली तर कोणी सोडू शकते, काही टेन्शन नाही. ओके, हा चॅप्टर सगळ्याला जमला? यस या नो? त्रिकोणी संख्याचा चॅप्टरचा दी एंड झाला. त्रिकोणी संख्या हा पॉइंटच संपला. सगळ्याला जमला? यस या नो?